सध्या युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता ठाण्यामध्ये कोळशाच्या दरात 20 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामनाही करावा लागतोय। एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा वाढल्याने ठाणे जिल्ह्यातील वाघे एस्टेट इथे गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक कुटुंबांनी स्वयंपाकासाठी पुन्हा पारंपरिक कोळसा शेगडीचा पर्याय स्वीकारायला सुरुवात केली आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। अखातील देशातील युद्धामुळे आता अनेक लोक जे आहेत ते कोळशाच्या शेगडीवरती तिथे वळताना आपल्याला दिसून येत आहे। सध्या मी ठाण्यातील वागळे एस्टेट या ठिकाणी उपस्थित आपण तर पाहता माझ्या मागे हे कोळसाचं वखारी आहे। या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि मोठ्या प्रमाणात कोळसाची खपत देखील मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये जे आहे ते होताना आपल्याला दिसून येत आहे। आपण तर पाहिलं ज्या पद्धतीने गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात मुंबईचा ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जाणू लागलेला आहे, त्यामुळे अनेक लोक जे आहेत ते या कोळशाच्या वरती देखील वळताना आपल्याला दिसून येत आहे। आणि या कोळशाचे जे मालिक आहे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीने कोळसाकडे लोक जे आहेत ते वळताना आपल्याला दिसून येत आहे। सर, किस तरीके से लोग जो है अब कोळसे की ज्यादा डिमांड करने लगे हैं? पहले कितना प्राइस था, अब कितना बढ़ गया इसका? पहले 40 था, अब 60 में बिक रहा है क्योंकि सामने से माल महंगा आ रहा है। सामने से माल महंगा आ रहा है, खपत भी बढ़ गया है। लोग अभी लेके जा रहे 60 में खुद उठा के। पहले ढूंढना पड़ता था कस्टमर, अब खुद आके लेके जा रहे 60 रुपए में। जिस तरीके से दो देशों का युद्ध चल रहा है उसको लेकर कहीं ना कहीं जो कोलसा है उसकी डिमांड बढ़ गई है। तो फिलहाल आपके पास कितना कोलसा था और किस टाइप के कोलसा है आपके पास? अपने पास लकड़ी और पत्थर दोनों का कोयला है, लेकिन लकड़ी का स्टॉक खत्म हो गया। अभी आने वाला स्टॉक अभी फिलहाल खत्म हो गया है। लेकिन जिस तरीके से कोलसा देख रहा हूँ मैं, आपकी पूरा गोडाउन है आपका, तो कैसे इसको मैनेज करते थे? क्योंकि कोलसा आप जिस तरीके से खत्म हो चुका है, तो आप क्या मंगाया, इसको लेकर कितना मंगाया आपने? अभी मेरा तो गाड़ी खाली होता है, लेकिन अभी फिलहाल माल खत्म हो गया। गाड़ी आने वाला आज आ जाएगा। राजस्थान से आता है माल, महाराष्ट्र से नहीं आता है। महाराष्ट्र में माल नहीं बनता है। अभी आज आने वाला है गाड़ी। त्यामुळे मला अशा पद्धतीने कोळशाच्या भावामध्ये देखील वाढ झालेली आहे। पहिले 40 रुपये जे आहे ते कोळसा विकत जात होता, परंतु सध्या ज्या पद्धतीने अनेक लोकांना गॅसचा तुटवडा भासू लागल्यामुळे कुठेतरी आता याच्याही प्राइसमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि 60 रुपयामध्ये जे आहे ते ठाण्यामध्ये जो आहे तो कोळसा विकला जातो। त्यामुळे कशा पद्धतीने जो काय दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे हा कधीपर्यंत संपेल? जर हा असाच तीव्रतेने चालत राहिला तर कुठेतरी याचा मोठा फटका जो आहे तो गॅस टंचाईमुळे निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे अनेक लोक जे आहेत आता कोळशावरती जे आहे ते वळताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंत, रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।